नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता आर टी ओची जर गंमत सांगायचं म्हणलं तुम्हाला तर पालघर जिल्ह्यातील विरार आर टी ओ आहे. तिथं 2 दिवस झालं संप चालू आहे, पण तो आर टी ओ कर्मचाऱ्यांचा वगैरे काहीसुद्धा नाही, तो संप आहे. तो म्हणजे तिथं काम करणारे जे बाहेर गुरु असतात, ऑनलाईन करतात, यांचा तो संप आहे. त्याच्यामुळं 2-3 दिवस झालं तिथलं काम परिपूर्ण ठप्प झालेलं आहे. हे मात्र कोणी विसरू नका. आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे की आर टी ओवाले पैसे खातात ते खातात आणि आमची वेळेत कामं करत नाहीत, पार्टी आम्हाला पाकसारख्या घडी घडी फोन करतात, आणखीन आम्हाला परेशान करतात. परंतु कुठलं काम ह्यांच्याकडे दिलं तर हे 15-15 दिवस, महिनाभर हे काम करत नाहीत. जर वाहन पासिंग झालं तर 15-20 दिवस फिटनेस बी जोडत नाहीत आणि कुठलंही काम ते वेळेत करत नाहीत. आणि मग त्यांना, त्या गुरु लोकांना, काय वाहन मालकांनी जे काही काम दिलेलं आहे त्यांना ते 2 पैसे देत असतात आणि त्यातलेच पैसे हे ते आर टी ओ अधिकाऱ्यांना देत असतात. म्हणून ते आर टी ओ अधिकारी काम करतात. पण हा काय आर टी ओचा संप नसून गुरु लोकांचा संप आहे. आणि पालघर जिल्ह्यातील लोकांची कामं ही जाणून बुजून थांबवलेली आहेत. आता काय अनेकांची अनेक मतं असतात, पण आता पेपरलेस सेवा चालू झालेली आहे. आर टी ओचं स्वतःचं काम स्वतः करा, कुठूनही बाहेरून ऑनलाईन करा. त्या आर टी ओच्या शेजारी जाऊन ऑनलाईन करायची काही गरज नाही आणि खिडकीवरती जावा आणि आपापली कामं करा. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि सगळे आर टी ओ कर्मचारी विरार आर टी ओमधले हजर असतात, ते काम करतात. परंतु तो गुरु लोकांनी हा 2 दिवस झालं संप चालू केलेला आहे. त्याच्यामुळे आर टी ओचं सुद्धा आता पितळ उघडं पडणार आहे. ते सरळ म्हणतात की आम्ही लोकांच्याकडचे पैसे घेतो ना, आर टी ओवाल्यांना पैसे देतो, आणि ते बी आर टी ओवाले 15-15 दिवस, महिनाभर काम करत नाहीत आणि आम्हाला सतवतात. म्हणून त्यांचा विरार आर टी ओमध्ये हा संप आहे. 2 दिवस झालं पुरं विरार आर टी ओचं काम ठप्प झालेलं आहे. हा व्हिडिओ पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांना शेअर करा, कळून द्या लोकांना आर टी ओचा हा मुळात संपच नाही, पण ह्यांनी संप केल्यामुळं आर टी ओचं लाच खातात हे मात्र सिद्ध झालेलं आहे. कारण ते सरळ सांगतात की आम्ही लोकांच्याकडचे पैसे घेतो, आम्ही काम करतो आणि आर टी ओवाल्यांना सुद्धा आम्ही पैसे देतो. प्रत्येक ठिकाणी ठरलेले असतात प्रत्येक कामाचे, आणि मग ही लोक आमची कामं करत नाहीत. 15-15 दिवस, महिनाभर आम्हाला हेलपाटे मारायला लावतात. म्हणून त्यांनी संप पुकारलेला आहे. हे मात्र महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात ठेवायचं आहे. आर टी ओवाल्यांनी बी जरा आता विचार करायचा आहे. तुमचे जे दोस्त म्हणून होते ना, आता तेच तुमच्या विरोधात आंदोलन पुकारायला लागलेले आहेत. आणि खरं वास्तविक की विरारच्या गुरु लोकांनी केलं ते चांगलं केलं, लोकांना तरी माहिती पडेल ना. आता तेच गुरुच सांगतायत की आर टी ओवाल्यांना आम्ही पैसे देतो, ठरलेलं असतंय, आणि ते आमचीच कामं करत नाहीत. म्हणून हा संप आहे. आर टी ओचा कुठलाही संप नाही. पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी ऑनलाईननं कुठूनही अर्ज करा. त्या आर टी ओच्या शेजारी काय अर्ज करायची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरनं ॲप्लिकेशन करू शकता. तुमची सर्व कामं तिथं होतात. पण स्वतः कुणाला न विचारता खिडकीवरती जावा. तुमचं काम शासनाच्या फीमध्येच होतं, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.